महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग मंडळाचे सभापती रवींद्र साठे यांनी शुक्रवारी सातारा जिल्ह्यातील मांगर आणि कोल्हापूर जिल्ह्यातील पाटगाव या मधाच्या गावांना भेट दिली। या भेटीत त्यांनी मध उद्योगाचा विस्तार आढावा घेतला। त्यानंतर राज्यातील मधाची गावं आणि मध उद्योगाची सद्यस्थिती याबाबत शासकीय विश्रामगृहावर माध्यमांना माहिती दिली। येत्या काळात राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात एक मधाचं गाव निर्माण करणार असून यासाठी 17 कोटी रुपयांचा निधी शासनानं मंजूर केल्याचं त्यांनी सांगितलं। पहिल्या टप्प्यात घोलवड, भंडारवाडी, बोरझर, काकडदाभा, चाकोरे, उडदावणे, शेलमोहा, संधी विहीर, सालोशी, आमझरी या 10 गावांना मंजुरी मिळाली आहे। दुसऱ्या टप्प्यात कोल्हापुरातील दाजीपूर या गावाचा समावेश करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं। आगामी काळात राज्यात हनी कॅफे सुरू करण्यात येणार असून मंडळाच्या कार्यालयांमधून चहाऐवजी मधाचा सरबत दिला जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं। उत्पादित केलेल्या मधाला राज्य शासन हमीभाव देत असून प्रत्येक जिल्ह्यात मध संकलन आणि विक्री केंद्र निर्माण केलं जाणार असल्याची माहिती सभापती साठे यांनी दिली। राज्य खादी आणि ग्रामोद्योग मंडळाच्या वतीने मधाचे गाव ही संकल्पना 2022 साली अस्तित्वात आली आणि या संकल्पनेच्या माध्यमातून, या योजनेच्या माध्यमातून महाबळेश्वर तालुक्यातलं मांगर हे मधाचं पहिलं गाव हे देशातलं झालं आणि त्यानंतर महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात मधाचं किमान एक गाव व्हावं अशी योजना मंडळाने बनवली आणि शासनाकडे पाठवली आणि शासनाने या संकल्पनेसाठी, या योजनेसाठी 17 कोटी रुपये हे मंजूर केलेले आहेत आणि त्यातला पहिला टप्पा म्हणून 10 गावांसाठी 5 कोटी रुपये शासनाने मंजूर केलेले आहेत आणि येणाऱ्या 4-5 महिन्याच्या कालावधीत ही 10 जिल्ह्यांमधील ही गावं ही केली जातील अशी योजना आम्ही बनवलेली आहे। दुसऱ्या टप्प्यात जी कल्पना आहे त्या ह्याच्यात कोल्हापूर जिल्ह्यातलं दाजीपूर हे दुसरं गाव हे मधाचं गाव केलं जाणार आहे। मांगर गावानंतर पाटगाव हे एक मधाचं गाव झालं कोल्हापूर जिल्ह्यातलं आणि दुसऱ्या टप्प्यात, आत्ता पहिल्या टप्प्यात 10 गावं आहेत। दुसऱ्या टप्प्यातल्या गावांमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातल्या दाजीपूर गावाचा समावेश आम्ही केलेला आहे आणि त्याची पूर्वतयारी बैठक, त्याची जी पूर्वतयारी लागते हे सर्व आम्ही केलेलं आहे। जागा निश्चित केलेली आहे, कुठे मधुबन स्थापन करायचं याची योजना झालेली आहे आणि या सर्व योजनाला, मधाच्या गाव या योजनेला प्रत्येक गावाला 54 लाख रुपयांचा निधी हा शासनाने मंजूर केलेला आहे। त्या पुढच्या काळात महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात एक मधाचं गाव होईल असा प्रयत्न आमच्याकडून होईल। यावेळी मध संचालनालय महाबळेश्वरचे संचालक रघुनाथ नारायणकर, जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी श्रीकांत जौंदाळ उपस्थित होते।